राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, यावर्षी पावसाचे वातावरण म्हणजे ऑगस्टपर्यंत तरी पावसाचे वातावरण खूप कमजोर आहे. परंतु शेतकरी मित्र, आपण सर्वच हवामान जगावं आणि बरेच जण सर्वच आहेत, पण एवढं की शेतकरी मित्र सर्वच सांगतात पाऊस कमी आहे. परंतु पाऊस नसताना कोणी पण सर्वांनीच थोडं आपलं काळजीपूर्वक सांगणे की पाऊस आहे, योग्य पाऊस पडेलच असं सांगावं. कारण की शेतकरी मित्र, सध्या पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. तर शेतकरी मित्र, केवळ मॉडेलवरच हवामान अंदाज काढून हवामान अंदाज बरोबर येतो असं नाही. कारण की शेतकरी मित्र, यावर्षी मगामध्ये आता मगा नक्षत्र निघत आहे आणि या मगामध्ये वाहन मोर आहे. तर शेतकरी मित्र, आपण सर्वांना माहिती आहे, मोर वाहन असल्यानंतर पाऊस हा रिमझिम पाऊस असतो. पावसाचे प्रमाण हे जास्त नसते, एकदम नॉर्मल पाऊस असतो आणि तो पिकाला देखील पिकापुरता देखील नसतो. त्याच्यापासून इग्न देखील येतात, मावाही असा येतो. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी हा येणाऱ्या आता 17 तारखेपासून मगा नक्षत्र निघत आहे, त्यात वाहन मोर आहे. आणि 17 ते 30 या दरम्यान मागा नक्षत्र आहे. तर शेतकरी मित्र, 17 ते 30 या दरम्यान पाऊस खूपच कमी राहणार आहे. परंतु आज 15 तारखेला पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये, तसेच विदर्भ साईडला वाशिम या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिकाव. आणि हा पाऊस देखील खूप पाऊस पडणार नाही, नॉर्मलच पाऊस राहणार आहे. आणि तो देखील फिक्स पडणंच असं नाही. कारण की शेतकरी मित्र, हाय प्रेशर सध्या 1000 ते 1004 ते 1008 या प्रमाणात हॅलिपॅक्सलचा दाब तयार आहे हवेचा. त्याच्यामुळं पाऊस दाखवतो पण पाऊस येत नाही, कारण की हवेचे प्रेशर जास्त असल्यामुळे. तर शेतकरी मित्र, आपण सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये आता बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भाग, लातूर या भागामध्ये एकदम पावसालायक वातावरण तयार होणार आहे. आणि ज्या भागामध्ये हवेचा वेग कमी होईल, ते सध्या हवा आहे चालू आहे, आणि हवेचा वेग कमी जर झाला तर त्या भागात 100% पाऊस पडेल. आणि ज्या भागात हवेचा वेग तसाच राहील तर तुम्हाला आभाळ आल्यासारखं दिसेल, पाऊस आलेला दिसेल, पण हा पाऊस फास्ट गतीने निघून जाईल. त्यामुळं आपण शेतकरी मित्र एक लक्षात घ्यायचं, आपल्या शेतातील काही जे भिजण्याचं काही जर असेल तर फक्त आज 15 तारखेला भिजू नका आणि 15 तारखेपासून बिंदास भिजवा. प्रत्येक 18 तारखेला थोडा नॉर्मल पावसाचा शिडकाव दाखवत आहे, पण आपणास काही अडचण येणार नाही. कारण की शेतकरी मित्र, तुम्ही बिंदास आपल्या शेतातील काय भिजण्याचे कामं असतील ते बिंदास करून घ्या. कारण नंतर आता 3 सप्टेंबरपर्यंत तरी पाऊस जोराचा पाऊस येण्याची खूप कमी शक्यता आहे आणि सर्वसाधारण पाऊस देखील येण्याची खूप कमी शक्यता आहे. तर जर वातावरणात जर बदल झाला, हवेची स्पीड कमी झाली आणि एखादा लो प्रेशर 1000 ते 998 असा इतक्या हॅलिपॅक्सल दाब इतका जर तयार जर झाला महाराष्ट्रात, बंगालच्या उपसागरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तो जर तयार झाला तर मात्र पावसाची शक्यता आहे. नसता सध्या तरी शेतकरी मित्र 3 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता नाही. तरी शेतकरी मित्र, परंतु शेतकरी मित्रांना असं उगाच असं संभ्रमात हवामान अंदाजाने ठेवू नये, पाऊस येईनच पाऊस येईनच. तर शेतकरी मित्र, खूप आपल्याला वाटतं आता कसं आहे, सोयाबीनचं नुकसान होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. पण शेतकरी मित्र, त्याला नाविलाज आहे. कारण आता पावसाचे प्रमाण यावर्षी कमीच आहे. त्यातले त्यात ऑगस्ट महिन्यात तरी एकदम कमी दाखवत आहे. कारण आतापर्यंत 8-10 दिवसाखाली देखील जास्त पाऊस भरपूर झालेला नाही. आणि राहिलं तर आता हे परत मगा नक्षत्र निघत आहे, मगा नक्षत्रात देखील पावसाचे प्रमाण खूप अल्प आहे. त्यामुळं मगा नक्षत्रात देखील पाऊस पडन, चांगला पिकाला एक पाऊस पडन. सध्या तरी नाही शेतकरी मित्र. काही जिल्ह्यांमध्ये, ठराविक जिल्ह्यांमध्ये थोडेफार वातावरण तयार होतं आहे. आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या तालुक्यात उगं 5-4 गावात पाऊस पडला म्हणजे खूप पाऊस पडला असं नाही शेतकरी मित्र. तर शेवटी निसर्ग आहे एखाद्या, आणि निसर्ग आणि पावसाळा आहे. तर साहजिकच एखाद्या तालुक्यामध्ये 5-4 गावात पाऊस पडणं, त्या ठिकाणी जर हवेचा स्पीड कमी जर झाली तर त्या ठिकाणी पाऊस पडणं साहजिकच आहे. कारण की सध्या वातावरणात ढगाची निर्मिती आहे, त्यामुळं साहजिक आहे की एकदम ज्या ठिकाणी हवेची स्पीड कमी होईल, ढग आलेले असतील अशा ठिकाणी बिलकुल पाऊस येईल. तो पण सर्वसाधारण पाऊस येईल शेतकरी मित्र. पण सध्या जर आपल्या शेतामध्ये काही भिजण्याचे कामं असतील, दुसरे काही
माळवई असेल, दुसरं आणखी कांद्याचे रोपं वगैरे जर असतील तर आपण बिंदास घेऊ शकता. कारण सध्या तरी शेतकरी मित्र 3 सप्टेंबरपर्यंत सध्या तरी IMD मॉडेल असेल, पंचांग असेल, सर्वच हे 3 सप्टेंबरपर्यंत पावसाचे हे अल्प प्रमाण दाखवत आहेत. जवळपास खंड असल्यासारखाच पाऊस असा आहे हे शेतकरी मित्र. त्यासाठी आपण काय आपले नियोजन करावे आणि खास करून 3 सप्टेंबरच्या नंतर मात्र चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजेच 3 सप्टेंबरच्या नंतर परत थोडा 10 तारखेपर्यंत 10, 12, 13 तारखेपर्यंत चांगला पाऊस राहील आणि 13 तारखेपासून परत चांगला जोरदार पाऊस राहील. जवळपास तलाव अर्धाले का होईना तलाव येतील असा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे, असा एक अंदाज आहे शेतकरी मित्र. तरी पण सध्या आता 3 सप्टेंबरपर्यंत पाऊस खूप कमी आहे. तर शेतकरी मित्र आता तुम्हाला वाटेल की हां तुम्ही सांगता सर तुम्ही पाऊस येणार ह्याच्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, आमच्याकडे नाही. पण सर्वच ठिकाणी शेतकरी मित्र पावसाचे प्रमाण एकदम अल्प आहे. फक्त विदर्भ साईडला नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण सध्या दाखवत आहे. आणि मुंबई किनारपट्टी या भागामध्ये तर समुद्राजवळ असल्यामुळे थोडेफार पावसाचे प्रमाण तर राहणारच आहे. ते बी अल्प, त्या ठिकाणी देखील आता अल्पच प्रमाण राहणार आहे पाऊस. त्या ठिकाणी देखील पाऊस जास्त राहणार नाही. आणि सध्या तरी हा 3 सप्टेंबरपर्यंत पाऊस हा कमीच राहणार आहे. तरी शेतकरी मित्र चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.